हॅलो, कसं काय मंडळी? सगळं ठीक ना? आशा करतो सगळं ठीक असेल. शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. मी तुमचा ब्लॉगर येण्यात स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. ले मार बाबाजी की बूटी. माझा दिवस 39 आपल्या 100 डेज व्लॉग चॅलेंजचा. तर आज खूप लवकर उठलो आहे, 5:30लाच उठलो. पहिला आंघोळ वगैरे करून घेतली कारण की बाहेर पाऊस तर नाही आहे. आंघोळ झाल्या पहिलं बाप्पाचे दर्शन करूया आणि मग नंतर आउटफिट घालूया. तर आजचा आउटफिट ब्लॅक जर्सी घातली आहे, ट्रॅक आहे, क्रॉक्स घातले आहेत आणि आता आपण बॅग वगैरे घेऊन निघूया. पहिला आजोबांना भेटून पाऊस आहे छत्री घेतली जम्बो आणि मग तिथून ऑटोनी मेट्रो स्टेशनला जातो. आता मी आलो आहे माटुंगा स्टेशनला. तुझ्या बाजूला झाड इथे पडलेलं आहे. तर पाऊस खूप आहे, नक्की ट्रेनला गर्दी नव्हती म्हणून पटापट आलो. तर आता आपण जाऊयात कॉलेजला. पहिला नाश्ता करूया डीपीजमध्ये, त्यानंतर कॉलेजला जाऊ. तर इथला गार्डन देखील पूर्ण पाण्याने भरला आहे. तर क्रिकेट बंद आहे 2-3 महिने मुसळधार पावसामुळे. आपण डीपीजला पोहोचू, जवळच आहे ते स्टेशन पासून फार समोर आहे डीपीज. आता आपण हळूहळू चालत जाऊ. पाऊस आहे, घसरायची भीती आहे. तर आता आपण बसलो डीपीज मध्ये, फक्त ऑर्डर करतो काहीतरी आणि मग नंतर कॉलेजला जातो. तर आज मी माझ्या मित्राला आणलंय. आज तो माझ्या बाजूला बसलाय आणि आपण ऑर्डर केलं आहे. मी ना आपली ऑर्डर घेत नाही, ऑर्डर मागवली आपली त्याला पण भूक लागली आली आहे. तर ऑनियन उत्तप्पा खाऊन जाड्याने मस्त की झोपू काढली आहे. तो बघा झोपलाय मस्त. आता त्याचं खाऊन झाल्या आता आपण जाऊयात कॉलेजला नाश्ता वगैरे करून. तर आता आपण डायरेक्ट जाऊयात कॉलेजला. तर नशीब पाऊस नाही, कॉलेजमध्ये 2च लेक्चर झाले, तर छत्री तर काढली नाहीये. तर आता आपण डायरेक्ट जाऊयात घरी. तर मस्त मी पोट वगैरे भरला आहे, चप्पा खाल्ला आणि तुमचा माझा नवीन फ्रेंड पण दाखवला तुम्हाला, जाड्या. तर आता आपण जाऊयात घरी. चला, मस्त वातावरण देखील झालंय, कांदा भजी खावीशी वाटते. तर आता आपण आहोत लोकलमध्ये. तर आता आपण विक्रोळी स्टेशनला उतरूया. बाहेरची ग्रीनरी तुम्ही बघू शकता. तर घरी जाणार होतो आपण डायरेक्ट, बट गंधारला भांडूपला पिकअप कॉलेजला जायचं आहे, DAV ला. तर आता आम्ही तिकडे जातोय. तर आता आम्ही ट्रेनमध्ये जायचं. तर आता आपण आहोत भांडूप ईस्टला. तर कॉलेज मला पण माहिती नाही, मी इथे कधी ट्रॅव्हल नाही केलंय. तर चला आता बघू. गंधारला माहिती आहे बोललाय, त्याच्या मागे मागे चालू आहे. गंधार हा बघा इकडे आलाय, चालतोय पुढे माझ्या. आता आपण आलो आहोत भांडूप स्टेशनला. गंधारचं काम झालंय, विचारलं आम्ही कॉलेजमध्ये, थोडी माहिती काढली. तर आता आपण डायरेक्ट आम्ही आलेलो घाटकोपर स्टेशनला. हर जनावरे भेटलेले आहेत, तर मोठे क्रिएटर आहेत ते. बॉडी वगैरे बघू शकता, बॉडी लपवतात ते बघा, बॉडी बघा कशी लपवतात. तर चला आता जाऊ. आता कुठे जायचं ते आपण नंतर ठरवू. तर आता गंधार शेट माणूस आणलाय आम्हाला मॅगडीमध्ये. आपण मॅगडीला जाऊ. गंधारची ऑर्डर आलेली आहे, तर आपण घरी जाऊन जेवूया. तो गंधार खातोय. इथे पूर्ण भरलेली आहे गर्दी, सगळे झुंझुनवाल्याचे क्राऊड बसतात टाइमपास करायला. तर मॅगडी वगैरे गंधारनी चालून आता आपण घरी जाऊन जेवूया. तर ही माझी शाळा आमच्या एकदम स्टेशनच्या जवळच आहे, सेंट जोसेफ हायस्कूल. ही माझी स्कूल आहे. 10वी पर्यंत मी इकडे शिकलो. विक्रोळी स्टेशनला पोहोचलो आहोत. तर आता आम्ही जातोय ऑटोनी घरी. गंधार पुढे चालतोय. हा बघा, रुद्रनी देखील क्रॉक्स घेतलेली आहे 4,500ची. तर रुद्राचा ॲटिट्यूड बघू शकता. तर गंधार सोबत येऊन पहिला आता आपण डबा वगैरे देऊयात मम्मीचा. त्यानंतर आता रुद्रा आलाय घरी. रुद्रासोबत आपण गॅरेजला जाऊया, त्याच्यावर बाईकला वाटतं काहीतरी इश्यू होतोय. तर ते बाईक देऊन आपण ऑटोनी घरी येऊ. तर खूप एक्झॉस्ट झालोय, घरी देखील जेवलो देखील नाही. तर रुद्राचं काम नंतर आपण जेवून घेऊ. आता पहिला आपण डबा देऊया. आता आपण जाऊया गॅरेजमध्ये. लायसन्स आलंय रुद्राचं, लावून तुम्ही बघू शकता त्याचा. तर आता आम्ही गॅरेजला आलो आहोत. रुद्र खूप डिसअपॉइंटिंग झालाय, कारण की आज सुट्टी होती. पेट्रोल जायला गेलंय रुद्राचं. तर रुद्राच्या चेहऱ्यावर राग बघू शकता. फक्त पाडवू नको घेऊन जाताना रागात, तो बघा. आलेलो पवईला, ते फक्त रुद्रच करू शकतो. चला आता जाऊ घरी.
तर मुलांनी घरी मला ड्रॉप सर्व्हिस दिली आहे, तर आता आपण घरी जाऊन फ्रेश होऊयात पहिलं. कारण कॉलेजवरून आल्यावर घरी थांबलोच नाहीये, डायरेक्ट खाली आलो. तर पहिलं फ्रेश वगैरे येऊन जेवून घेऊया. फ्रेश वगैरे येऊन घरातल्या लोकांना आता जेवायचं काय माहिती बनवलंय. तर आज जेवायला आहे भोपळ्याची भाजी आहे, आज फ्राईड राईस केलाय, आज डाळ भात वगैरे नाही, थोडं वेगळं आहे आणि एक चपाती खावाय मस्तपैकी पोटभर जेवून. आता मी थोडंसं थकलो, तुम्ही बघितलं सकाळपासून बाहेरच आहे, तर एक छोटासा नॅप घेऊया आणि मग उठून अभ्यासाला घेऊ. टाईप ऑफ स्टाईल लावायचं आपल्याला, काम चालू आहे, तर आता आपण कशी त्यांना मदत स्टाईल आणि माझ्या खूप कष्टाने आणि मेहनतीने त्याची ते टाईल लावून झालेली आहे. थोडंसं आता चांगलं वाटतं, लुक आधी घाण होतं, तर आता त्यांनी थोडा उठावा आलाय, कारण की इथे मी भाड्याने राहतो तेव्हा तिथे करतो. तर पप्पाला मदत करू. सो आपलं टार्गेट आपण कम्प्लीट करूया, दिवसात 1 तास अभ्यास. तर आता आपण कॉस्ट मॅनेजमेंट करून घेऊयात, कारण की उद्या कॉलेजला देखील जायचं आहे. थोडं काय शिकवलं आहे तेवढं थोडं बघून घेऊ, फॉर्म्युला वगैरे ॲड करूया. 1 तास तर अभ्यास करता करता 7:30 वाजून गेले. तर गंधार आज दिवा लावतोय, खेळून वगैरे येऊन आंघोळ वगैरे केली, आता दिवा लावून घेऊया आणि आपण उरलेला अभ्यास संपवू. आजच्या दिवसाचा टार्गेट संपवू. आता जरा वेळात थोडंसं ट्रॅक वगैरे घालून आपण खाली जाऊया, थोडा राऊंड वगैरे मारून. तर आता मी आलोय खाली भजी घ्यायला, बटाटा भजी घेऊन आता घरी जाऊया, कारण की जेवणासोबत डाळ भात बटाट्याची भजी खाऊ. तर भजी घेऊन आपण जाऊया घरी. तर भजी आणली, तर लगेच आपण जेवून घेतलं. आजोबा देखील आले. तर आज जेवायला आहे डाळ भात, वाटाण्याची डाळ आहे आणि त्यासोबत भजी. तर वेगळंच कॉम्बिनेशन आहे. तर आता लगेच जेवून घेऊया मस्तपैकी पोटभर जेवून. आता हा झोपायचा टाईम आहे, 12 वाजले. उद्या लवकर उठून कॉलेजला देखील जायचं आहे. तर आता पप्पानी कॉर्नेटो आणलेला, पण आपण खाऊ नाही शकत, मला खोकला असल्यामुळे. तर ही अशीच मस्ती आपण चालू ठेवल्यावर असेच ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न करेल. पण जर का तुम्ही ब्लॉगर येणारला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. असेच ब्लॉग्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहीन. आज होता दिवस 39 आपल्याला 100 डेज ब्लॉग चॅलेंज देखील पूर्ण करायचं आहे. तर आत्ता आपण बाय बाय बोलूयात. आजचा ब्लॉग मी इथेच संपवतो. तर आपल्याची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री, बाय बाय.